नाशिक जिल्ह्यामध्ये कांद्याचं प्रमुख पीक घेतलं जातं आणि हे लागवडीपासून तर काढणीपर्यंत शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावं लागतं। बऱ्याच वेळा मजुरांचा अभाव असतो, तर यावर मात करण्यासाठी निफाड तालुक्यातील गोंदेगाव येथील माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी एक अनोखं यंत्र तयार केलेलं आहे। आणि काय यंत्र आहे तर आपण या ठिकाणी पाहू शकता आहे का या ठिकाणी सोलर पॅनलवर हे चालणारं यंत्र आहे। आणि या ठिकाणी आपण पाहू शकतात का कशा पद्धतीने यामध्ये कांदा आणि पात वेगवेगळी केली जाते, त्याच्यामुळे शेतकऱ्यांचा वेळसुद्धा वाचणार आहेत। आणि हे यंत्र बनवण्यासाठी कशी कल्पना सुचली किंवा काय तर आपण थेट आता ह्या विद्यार्थ्यांकडूनच जाणून घेणार आहोत। मला हे सांग की तुला ही कल्पना कशी सुचली? माझं नाव सुमित संभाजी शिंदे, माझ्या शाळेचं नाव माध्यमिक विद्या मंदिर गोंदेगाव। मी आता 10वी शिकतो। नाशिक जिल्हा हा प्रमुख कांदा उत्पादनात प्रमुख आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना कांदा काढणीत खूप मजूर भेटत नाही, त्यामुळे आम्ही हे यंत्र तयार केले आहे। हे यंत्र आम्हाला सुचले, त्यामुळे आम्ही हे शिक्षक कुठे सरांना सांगितले। मला हे सांगा सर की हे यंत्र बनवण्यासाठी किती खर्च आला आणि काय काय याला वस्तू लागलेल्या आहे आणि कुठं निवड झाली, काय सांगाल? आमची माध्यमिक विद्या मंदिर गोंदेगाव ही शाळा नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात येते। आमच्या नाशिक जिल्ह्यातील प्रमुख पीक म्हणजे कांदा। या कांदा पिकाच्या काढणीच्या वेळेस शेतकऱ्यांना मजूर मिळत नाही, रात्रीच्या वेळी देखील कांदे कापावे लागतात। म्हणून मी आणि माझे जे विद्यार्थी इयत्ता 10वीचे विद्यार्थी सुमित संभाजी शिंदे आणि ओम घुगे या विद्यार्थ्यांनी माझ्यासमोर कल्पना मांडली की आपण या समस्येच्या निराकरणासाठी एक यंत्र तयार करूया। म्हणून आम्ही हे यंत्र तयार केलं। या यंत्रामध्ये सोलर प्लेट, चाकूचे 2 पाते, 12 व्होल्टची मोटर आणि ब्रॅकेट असे साहित्य वापरून जवळपास 3,500 रुपये खर्चामध्ये अशा तुटपुंज रकमेमध्ये आम्ही हे यंत्र तयार केलेलं आहे। आणि हे यंत्र आम्ही जिल्हा स्तरावर इन्स्पायर अवॉर्ड मानक प्रदर्शनात सादर केल्यानंतर या यंत्राला चांगल्या प्रकारचं प्रोत्साहन मिळालं आणि आमची राज्यस्तरावरती निवड झाली। आणि राज्यस्तरावरती आम्ही हे मॉडेल सादर करत असताना या मॉडेलमध्ये आणखी सुधारणा करणार आहोत। त्यामध्ये पोर्टेबलसाठी ट्रॉली जोडणे, त्यानंतर कांद्याचं सॉर्टिंग करणे, ब्रॅकेट कॅरेट किंवा गोणी भरणे अशा सुविधांची यामध्ये जोडणी करणार आहोत। एकंदरीत पाहता 3 ते 3,500 रुपयामध्ये हे यंत्र तयार झालेलं आहे। आणि हे यंत्र जे तर ते राज्यस्तरावर आता याचं प्रदर्शन ज्यावेळेस भरणार आहेत त्या ठिकाणी ठेवले जाणार आहेत। आणि यामध्ये अनेक बदल करून शेतकऱ्यांना उपयुक्त असलेलं यंत्र असल्यामुळे शासनाजवळ हे यंत्र जे तर ते अनेक शेतकऱ्यांना कसं पोच करता येईल कमी खर्चामध्ये, तर त्यासाठी त्या ठिकाणी हे यंत्राचं प्रदर्शन दाखवलं जाणार आहे। उमेश पारिक, TV9 मराठी, निफाड, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।